यहाँ पे ये है ना, ये गैस थोड़ा नॉर्मल लीकेज भी था यहाँ से। हाँ बराच वेळापासून आमच्या राजकन्याने हा एवढा सारा पसारा केलेला. तर मित्रांनो आता 4 वाजले आणि थोड्याच वेळा आधी जेवण केले. आज नाही का सुट्टी आहे, त्याचा खूप असा फायदा घेतला आपण. आणि मी तुम्हाला आता आज नाही का आपला गॅसचा प्रॉब्लेम पण झाला होता. 2-3 दिवसापासून तो प्रॉब्लेम चालू होता. तो आपण प्रॉब्लेम पण सॉर्ट आऊट केलेला आहे. मी सकाळीच त्याचं बुकिंग केलं होतं आज, कारण BPCLचा आपला सिलेंडर असल्यामुळे BPCLला जो एजन्सीवाला आहे त्याला कंप्लेंट केली. त्याने मग तो व्यक्ती पाठवला होता आणि त्याचा व्हिडिओ मी आता तुम्हाला याच्या पुढे दाखवेल. तुम्ही नक्की बघा. आणि आपल्या घरी गॅस सिलेंडरचं जे काही आपल्याला सगळ्यांना प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत ते आपण वारंवार घेतली पाहिजेत. वर्षभरातून एकदा त्यांनी सांगितलं की आपण ते चेक केलं पाहिजे, त्याची सर्व्हिसिंग केली पाहिजे. गॅस सिलेंडरची शेगडी सिलेंडर सगळ्या गोष्टी. आणि आता मी बोलत आहे पण माझ्या घरचे जे आमचे म्हणजे चिल्लर पिल्लर जे आहेत आमच्या इथे, बडे मियाँ बघा, बडे मियाँ छोटे मियाँ, हे असं यांच्या दोघींचं नाही का चालू आहे. आता त्यांचं पण काय कार्यक्रम आहे तो तुम्हाला आता मी दाखवणारच आहे याच्यामध्ये. नको त्या वेळेला बडबड 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 दोघींची सुरू आहे नाही का. तर आता थोडासा झोप घ्यावी असा विचार आहे, तर मी जरासं झोपतो. पण आपण भेटू थोड्या वेळानं. तोपर्यंत मी तुम्हाला आता ते गॅस दुरुस्ती आज जे भाऊ आले होते त्यांचा व्हिडिओ पण तुम्हाला आता सोबत म्हणजे दिसून जाईल आता. तर आपल्या इथलं नाही का गॅसचा जरा प्रॉब्लेम झाला होता. तर तो वन साईड नाही का कमी गॅस येत होता त्याच्यातून. तर मग आपण सर्व्हिस करण्यासाठी आता या भाऊंना बोलवलेलं आहे. तर आता आपण यांच्याकडून ऐकून घेऊया काय नेमका प्रॉब्लेम क्या हुआ था भैया यहाँ पे. ये है ना, ये गैस थोड़ा नॉर्मल लीकेज भी था यहाँ से। हाँ और बाकी चौक भी था थोड़ा। हाँ, तो तकरीबन अपना गैस का सर्विसिंग वगैरह कैसे करना चाहिए अपने, कितने दिनों में वगैरह, अगर कोई कभी गैस का प्रॉब्लम देखो कि साल भर में करना चाहिए। हर वैसे साल? तो 1 साल में। वैसे प्रॉब्लम आता है तो अपन पहले भी कर सकते हैं, हाँ बुला सकते हैं। ये जरूरी भी है ना, अगर देखो दिक्कत आपको कुछ दिक्कत आए हाँ तो पहले भी कर सकते हैं सब। यस. तर मागच्या वैसा बरोबर चलता है हाँ, तो साल से भी ज्यादा भी चला सकते हैं, चला आपको सकते हैं डाउट ना? नहीं लगता तो। और वो जो पाइप वगैरह जो रहता है अपना वो कितने दिनों में चेंज करना चाहिए फिर. ये पाइप सर देखो कि इसके ऊपर 5 साल तक लिखा हुआ रहता है। हाँ उस अपने को इसमें ही भर आए हाँ तो आप चेक करवा सकते हो। करवा सकते हैं. उसमें चेक करने की डेट एक्सपायर रहता है हाँ तो चेंज करेंगे, नहीं तो नहीं रहती। ये पाइप अभी आपको 2029 तक चलेगा। ओके. अच्छा है ना, ये बहुत पुराना गैस का शेगड़ी है इसलिए अभी चला है इतने दिन. सिगड़ी का अच्छा है। वो 2012 से है मेरे पास. अच्छा है। तर ही खूप जुनी शेगडी आहे मित्रांनो. मी म्हणजे जो पहिलं गॅस कनेक्शन घेतलं त्याच्यामधून आलेली आहे ही शेगडी आणि अजूनही ती चालू आहे 2012पासून. आता भैया इथे आपलं काम करून राहिले आहे. तर गॅस शेगडीचं रिपेअरिंग सुरू आहे. खूप छोटे छोटे पार्ट्स असतात त्याच्यामध्ये आणि ते सगळे लावावं लागतात. एक गोष्ट नाही का बारीक आहे. गॅस खूप आणि डेंजर काम आहे. थोडंसं काही गॅसला झालं तर किती इन्सिडेंट्स होत असतात आपल्या सर्वांना माहीत आहे. बऱ्याच वेळापासून अरे रडू नको बाळा, लपून बसला. एवढा वेळ झाला अशा दोघी येऊ लागल्या. बाबा 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 नुसतं येऊ लागल्या दोघी जणी. आज आम्ही पराक्रम केलाय, आम्ही म्हणून घेतलंय आज. काय अरे हो श्रावणीला दाखव बरं कुठं लागले का. आणि हा जो एवढा सारा पसारा आहे हे बघा, तो आमच्या पोरीनं केलाय. ही आमची राजकन्या. आमच्या राजकन्याने हा एवढा सारा पसारा केलेला आहे. प्रोजेक्ट आहे म्हणा, प्रोजेक्ट नाहीये मित्रांनो, ग्लू आणि ते आणून दिलेलं संपवायचं टार्गेट आहे. 2-4 दिवसात ते संपायला पाहिजे. एनी प्रोजेक्ट्स. आणि तिला टीटीचे इंजेक्शन द्यावं लागलं.
इंजेक्शन द्यायला अरे आता यार नाही यार नाही यार म्हणजे अरे का व्हायले ते मम्मीला केस बी लागलं होतं तिला नाही दिलं तिला दिलंय ना इंजेक्शन माझी काळजी कोणीच नाही करत. हो नाही लावणार असं एकंदरीत टाइमपास सुरू आहे आता इथल्या दोघी ह्या टाइमपास नाहीये. झोप येईल झोप. हो ना तिला ना सगळ्यात जास्त झोप येते आमच्या घरात सगळ्यात जर कुणाला फास्ट झोप येत असेल किंवा जास्त पण मला झोप येते पण मी नाही झोप. अरे तेव्हा हे एकदम नॅचरल हसणं आहे यांचं आणि ही आमची ती अगं ते टॉवेल खराब टॉवेल का तोंड का झाकालीस हसा हसा अरे बघा हे हसा रे दाखवा तुम्ही कशा हसता माहिती सगळ्यांना आम्ही कसं असतो आम्ही खळखळून हसत असतो. तर मित्रांनो मगाशी नाही का तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मस्तपैकी झोप घेतलेली आहे चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटतच असेल माझ्या आणि आता इथे आमचा जो छोटासा बगीचा आहे तिथे आता आम्ही आलेलो आहोत थोडेसे भांडणं बी करून आलो आता आणि त्याच्यामुळं आता इथे श्रावणीची तयारी सुरू आहे आणि भांडण सगळं झाल्यानंतर बायको एनर्जेटिक झालेली आहे आणि पालक तोडायला इकडे आलेली आहे हा आमच्या बगीच्यातला पालक बऱ्याच वेळी ऑर्गॅनिक पालक आहे. मी बाहेर येते कारण की सध्या तरी श्रावणीची स्कूलचा टाइम चेंज झालाय त्यामुळे आम्हाला टिफिन मध्ये द्यायला वगैरे जमत नाही असं झालंय सध्या. हो हो मोठे मोठे पानं तोड ना इथे पुढे येणारा जो ब्लॉग आहे ना तो नक्की बघा कारण की तो स्पेशल असणार आहे बरं का. हो नंतरचा इथे ब्लॉग टोमॅटो आलेत बघा हे टोमॅटो ते श्रावणीने लावलंय बरं का आणि हे कढीपत्ता बी थांबा, छान थांबा, आला. हे जे आहे ना ही कांद्याची पात जी आहे ना हम्म, तर ही मी लावली कशी लावलीत माहितीये का हम्म. जे आपण घरी आणत असतो ना कांद्याची पात हो तर मी त्याची पात जी होती वरची त्याची भाजी केली आणि नंतर खाली जे छोटे छोटे कांदे राहतात ना मी असेच लावून बघितले म्हटलं काय माहिती येतात का बघू आले. पण हे बघा किती छान आलेत. आताच पाणी दिलंय मी इकडं इकडे गहू पण आलाय हे. बघा गहू काही काही इथे आता हे जे पालक कमी आहे जरा वाढलंच नाही तिथे आता काढून टाकावं लागेल तर असं आहे एकंदरीत पालक तोडणी इथं सुरू आहे तर आजचा आपला व्लॉग इथे सेंड करतो आणि तुम्हा सगळ्यांना आपण आजच्या व्लॉगमध्ये जे दाखवलेलं आहे म्हणजे आपलं जे घरचं गॅसची शेगडी जी खराब झाली होती त्याचं हे झालं होतं तर प्रत्येकाने आपल्या घरचा गॅसच्या संदर्भात जरा काळजी घ्या आणि आजचा व्लॉग तुम्हा सगळ्यांना आवडला तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या अशाच एका ब्लॉगमध्ये